नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे तुमचं स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये. आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर. अत्यंत घरगुती आणि कमीत कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ह्या खिरेसाठी आपण अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ 30 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आंबेमोहर तांदूळच घ्यावा असं काही नाही आहे. तुम्ही दुसरा तुमच्या घरात असणारा तांदूळसुद्धा घेऊ शकता. आता 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप, बडीशेप 1 ते 2 चमचे, विलायची पावडर 1 ते 2 चमचे, ड्रायफ्रूट्स बदाम, काजू आणि मनुके. आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेणार आहोत. हे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बडीशेप आणि विलायची पूड यांची एक बारीक पूड करून घेणार आहोत. ही पूड झाल्यानंतर त्यातच आपण भिजवलेला तांदूळ घालणार आहोत आणि हे सर्व मिक्सरला रवाळ असं टेक्स्चरमध्ये वाटून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी हे चांगल्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. हे आपल्याला खूप सुद्धा बारीक करायचं नाही आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तूप घालणार आहोत आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहे. हे ड्रायफ्रूट्स बारीक गॅसवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून ड्रायफ्रूट्सचा कलर थोडासा सोनेरी रंगाचा होईल. तुपामध्ये हे मनुके परतल्यानंतर ते मस्त असे टम फुगतात. आता इथे आपण पाहू शकता की आपले ड्रायफ्रूट्स मस्तपैकी सोनेरी रंगाचे झालेले आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये वाटून घेतलेलं तांदळाचं मिक्सचर घालायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. इथे आपण दर अर्धा ते 1 मिनिटांनंतर हे चांगलं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तांदूळ खाली पातेल्याला चिकटून बसतात. आता हे चांगलं हलवून झालं की त्याला थोडंसं तूप सुटतं. आता ह्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते पातेल्याला चिकटत नाही. आता हे सर्व पाणी घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती हे मिक्सचर कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिकटतं. आता इथे आपण ह्यामध्ये दूध घालणार आहोत. मी पाऊण लिटर दूध इथे गरम करून उकळून घेतलेलं आहे. साईड सकट दूध घातल्याने तांदळाची खीर मलईदार होते. आता परत आपल्याला दूध घातल्यानंतर हे सतत हलवत राहायचं आहे. दूध थोडं गरम झालं, दुधाला थोडीशी उकळी यायला लागली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे. खीर करत असताना साखर नेहमी शेवटी घालायची, नाहीतर साखरेच्या चिकटपणामुळे खीर पातेल्याला लागते. आता आपण ही खीर सतत हलवत राहणार आहोत, जेणेकरून ती पातेल्याला खालनं लागणार नाही. आता बारीक गॅस करून आपण खिरीला उकळी येऊन देणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता की खिरीला उकळी यायला चालू झालेली आहे. ह्या ठिकाणी आपण खिरीवरती झाकण ठेवून
खीर एक 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर सुद्धा दर 1 ते 2 मिनिटांनंतरनं झाकण काढून खीर हलवत राहायची आहे. अशा पद्धतीने आपली तांदळाची खीर रेडी आहे. तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.